विधानसभा मतदारसंघातून 3182 मतांनी केजरीवाल यांना पराभव स्वीकारावा लागलाय। भाजपचे उमेदवार परवेश वर्मा यांनी केजरीवालांना धूळ चारली। आम आदमी पक्षाचा हुकमी एक्का असणाऱ्या केजरीवालांच्या पराभवाने आता पक्षाला मोठा धक्का बसलाय। दिल्ली भाजपची झालेली आहे, आपची सत्ता गेलेली आहे। दिल्लीमध्ये 3 वेळा आपची सत्ता होती, केजरीवाल पराभूत झालेले आहेत। आपला हा मोठा धक्का आहे। जब 11 साल झूठ से कोई सरकार चलाएगा, जब लोगों को फुसलाएगा, उनकी बातें नहीं सुनेगा, तब लोग उसको एक बार मौका और दे सकते हैं। दूसरी बार मौका देना, ये गलती दिल्ली वाली नहीं करेंगे और उन्होंने नहीं करी है। हमारी जो बहुमत से सरकार बनी है वो बहुत एक्सपेक्टेड थी। मैं सभी का धन्यवाद करना चाहूँगी, सभी नई दिल्ली वासियों का धन्यवाद करना चाहूँगी। हाँ जी, आप सबका आशीर्वाद, आप सबका प्यार, आज पापा जो जीत रहे हैं वो आप सबके समर्थन के साथ जीत रहे हैं और एक बार फिर आप सबका बहुत बहुत धन्यवाद। केजरीवालांचा पराभव करणाऱ्या परवेश वर्मा यांची कन्या होती, त्यांची प्रतिक्रिया पाहिली आपण। दिल्लीत आपला मोठा धक्का बसलेला आहे। आपचे मनीष सिसोदिया देखील पराभूत झाले। केजरीवालांच्या अत्यंत निकटवर्ती होते। माजी उपमुख्यमंत्री दिल्लीचे जंगपुरातून मनीष सिसोदिया यांचा पराभव झालेला आहे। 650 मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे। आपला हा दुसरा मोठा धक्का आहे। जंगपुरातून सिसोदिया पराभूत झालेले आहेत। दिल्लीच्या मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्री आतिशी मार्लेना मात्र विजयी झालेले आहेत। काटेकी टक्करमध्ये आतिशींचा विजय झालेला आहे। भाजपच्या रमेश बिथुरींना पराभवाचा धक्का बसलेला आहे। कालकाजी मतदारसंघातून आतिशींचा विजय झालेला आहे। काही महिन्यांपूर्वीच आतिशींची दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली होती। बघा, आपचे दिग्गज पराभूत झालेले आहेत। त्यामध्ये अरविंद केजरीवाल पराभूत झालेले आहेत। मुख्यमंत्री आतिशी मार्लेना मात्र विजयी झालेले आहेत। तर मनीष सिसोदिया हे देखील पराभूत झालेले आहेत, ज्या केजरीवालांची अत्यंत निकटवर्ती आहेत। त्यामुळे आपला हा मोठा धक्का आहे। दिल्लीत मोठा उलटफेर झालेला आहे। भाजपला बहुमत मिळालंय। दिल्लीत तब्बल 27 वर्षानंतर भाजपचं कमळ फुललेलं आहे। 2020 पेक्षा तब्बल 5 पटीनं जागांवर भाजपला आघाडी मिळालेली आहे। भाजपची जोरदार मुसंडी आहे। दिल्लीतल्या तिरंगी लढतीत भाजपला फायदा झालेला आहे। काँग्रेस, आप आणि भाजप अशी तिरंगी लढत दिल्लीत झाली, त्यामध्ये भाजपने बाजी मारलेली आहे। तिरंगी लढतीचा फायदा भाजपला झालेला आहे। भाजपला बहुमत मिळालेलं आहे। बघा, दिल्ली विधानसभेच्या एकूण जागा आहेत 70, त्यामध्ये भाजपला तब्बल 47 मिळालेल्या आहेत, म्हणजेच बहुमत भाजपला मिळालेलं आहे। काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही, तर आपनं 23 जागांवर विजय मिळवलेला आहे। आपची सत्ता गेलेली आहे। बघा, दिल्लीत कमळ फुललेलं आहे। भाजपची 27 वर्षांनी सत्ता आली। 3 दशकानंतर भाजपला यश मिळालेलं आहे। आपच्या 12 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागलेला आहे। तर काँग्रेसला सलग 3 निवडणुकीत भोपळा देखील फोडता आलेला नाही। दारुण पराभव काँग्रेसचा झालेला आहे। एकही जागेवर विजय काँग्रेसला मिळवता आलेला नाही। या तिरंगी लढतीमध्ये भाजपने मोठं यश मिळवलेलं आहे। आता इंडिया आघाडीमध्ये आप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष आहेत, मात्र ते वेगवेगळे लढले। भाजपच्या मोठ्या विजयानंतर आता जल्लोष सुरू झालेला आहे। दिल्लीत कमळ फुलल्यानंतर भाजपकडून जोरदार जल्लोष होतोय। भाजपच्या मुख्यालयात विजयाचा जल्लोष दिसतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील संध्याकाळी 7:45 वाजता भाजप मुख्यालयात येणार आहेत। ते संवाद साधतील कार्यकर्त्यांशी, कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतील। दिल्लीत भाजपनं तब्बल 27 वर्षानंतर सत्ता काबीज। सुषमा स्वराज यांच्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री आता दिल्लीत बसणार आहे। रात्री 7:45 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील भाजपच्या मुख्यालयात येणार आहेत। 27 वर्षानंतर भाजपच्या हाती सत्ता येणार आहे। 1993 मध्ये भाजपचा मुख्यमंत्री होता आणि त्यानंतर आता सुषमा स्वराज त्यावेळेला मुख्यमंत्री होत्या, तत्कालीन मुख्यमंत्री। त्याच्यानंतर आता भाजपचा मुख्यमंत्री दिल्लीत बसणार। हे भाजपला मोठं यश आहे। दिल्लीत सत्तांतर होणार आहे। आपची सत्ता गेली आहे, भाजपची सत्ता येणार आहे। आता मुख्यमंत्री कोण होणार भाजपचा, याची देखील उत्सुकता आहे। दिल्लीत भाजपच्या जागा तब्बल 5 पटीने वाढल्यात। 2020 मध्ये 8 जागा होत्या, 2025 मध्ये तब्बल 40 पेक्षा जास्त जागा, म्हणजे 47 जागा मिळालेल्या आहेत। सलग 3ऱ्या निवडणुकीत काँग्रेसला मात्र भोपळा देखील फोडता आला नाही। आपच्या 12 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला। बघा, दिल्लीत भाजपला कोणत्या घोषणांचा फायदा झाला आपण ते पाहूया। बघा, गरिबांना सिलेंडरवर 500 रुपयांची सबसिडी, मोठी घोषणा होती। होळी आणि दिवाळीला मोफत सिलेंडर, 200 युनिटपर्यंत वीज मोफत, रहिवाशांना 20,000 लिटर पाणी मोफत,
ज्येष्ठांसाठी 10 लाखांचा आरोग्य विमा मोफत. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर सर्वांचं लक्ष निकालाकडे लागलं होतं. बहुतांश